लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। मालेगाव शहरात 3977 बांगलादेशी, भाजपच्या बड्या नेत्यांचा दावा। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सध्या बांगलादेशी नागरिकांचा विषय लावून धरला आहे। या संदर्भात ते सातत्याने मालेगाव शहराचा दौरा करीत आहेत। मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना जन्मदाखले दिल्याचा त्यांचा आरोप आहे। याबाबत त्यांनी काल विभागीय महसूल आयुक्त आणि पोलीस उपाधीक्षकांना निवेदन दिलं। त्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे 3977 बनावट जन्मदाखले देण्यात आल्याचा दावा केला आहे। एवढ्या मोठ्या संख्येने मालेगाव शहरात बांगलादेशी आणि रोहिंग्या असल्याचा त्यांच्या दाव्याने प्रशासनही बुचकळ्यात पडले आहे। याबाबत 3 जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। हे तिन्ही लोक बांगलादेशी असल्याचा किरीट सोमय्या यांचा दावा आहे। प्रत्यक्षात पोलिसांनी मात्र सायंकाळपर्यंत संबंधित कोण आणि ते बांगलादेशी आहेत का याबाबत काहीही माहिती दिली नाही। या प्रकरणात तपास सुरू आहे, एवढंच पोलिसांचं म्हणणं आहे। भाजप नेते सोमय्या मात्र या विषयावर अतिशय आक्रमक आहेत। या संदर्भात दाखले देण्यासाठी 12 एजंट महसूल विभागात काम करीत असल्याचा त्यांचा दावा आहे। दाखले देणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न त्यांनी केला। याबाबत महसूल आणि महापालिका विभागातील जन्मदाखले देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। एकंदरीतच भाजप BJP नेते सोमय्या यांचा दौरा पुन्हा एकदा मालेगावच्या राजकीय वातावरणाला नवी ऊर्जा देऊन गेला। या निमित्ताने आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। मालेगावमधील बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांबाबत तपासणीसाठी SIT नियुक्त करण्यात आली आहे। या समितीने अद्याप एकही बांगलादेशी सापडल्याचा दावा केलेला नाही। माजी खासदार सोमय्या यांनी 3977 बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांना बनावट जन्मदाखले दिल्याचा धक्कादायक आरोप केलाय। हा आरोप सोमय्या यांच्या शैलीनुसारच असल्याने प्रशासन तो गांभीर्याने घेणार का आणि त्यात किती तथ्य आहे हे समोर येणार का याची चर्चा सुरू झाली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, मालेगाव, नाशिक।